ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे सर्वांना माहिती आहे की असं बोलतात ना की माणसाने कधीच कोणाच्या शिव्या शाप घेऊ नये आणि कोणाचा तळतळाट घेऊ नये. तुम्ही पण बोलता ना की बाबा आमचा तळतळाट घेऊ नको, आमच्या शिव्या शाप घेऊ नको, आमच्या 32 दातातलं एक दात लागेल तुला कधी ना कधी. जर समोरच्या व्यक्तीची काहीच चूक नाही आहे तर आपण त्याला आडवं किंवा त्याच्याशी भांडण करण्यात काहीच अर्थ नसतं, हो की नाही. विना काहीच कारण नसताना आपण एखाद्याला छेडणं हे देवाला तरी पटेल का हो? त्यामुळं ती व्यक्ती सतत त्यांच्या मनात हे करत असते की रागराग करत असते आणि म्हणत असते, देवा काय हे मला हिच्यापासून एवढा त्रास आहे, काय ह्या व्यक्तीपासून मला एवढा त्रास आहे, असं म्हणतच असते ना. त्यामुळं मी सांगते, कोणाचा शिवाशाप घेऊ नका, कोणाची तळतळ हाय हाय घेऊ नका. ती आपल्याला कधी ना कधी लागल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या लक्षात पण येणार नाही की हे कोणामुळं झालं, कसं झालं, काय झालं. माझं तर सर्व चांगलं आहे. मी तर कधी काय बोलतात लोक नंतर, पण मी तर कधी कोणाला काही बोलले नाही, मग माझं कसं असं झालं. तुम्ही बोलून सवरून विसरून जाता, पण वरचा आहे ना तो कधीच विसरत नसतो. म्हणजे निसर्गाचा हा एक गुणधर्म आहे की ती कुठलीच गोष्ट विसरत नसतं, ते परत आपल्याला देत असतं. तसंच आहे. म्हणून विनाकारण कोणी कोणाला कधीच आयुष्यामध्ये त्रास देऊ नका. 32 दातातलं एक दात लागल्याशिवाय होणार नाही, लागणार म्हणजे लागणारच.